नमस्कार, मी गणेश अस्वल. स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि मुख्य म्हणजे ऑल द बेस्ट या नाटकाचा आज प्रयोग गिरगावात होतोय. आणि अर्थातच ऑल द बेस्ट हे लेखक दिग्दर्शक माझा मित्र देवेंद्र पेम आज माझ्यासोबत आहे, साहित्य संघाच्या लेखकांमध्ये. देवेंद्र, पुन्हा एकदा ज्या नाटकाने आम्हाला एकेकाळात वेडं केलं होतं ते नाटक पुन्हा एकदा नवीन संचात येते आणि मयुरेश मनमीत तुझेच मुलगे या नाटकात आहेत आणि नवीन संच आहे. तर या सगळ्यांची मोठ बांधताना पुन्हा एक वेगळा आनंद मिळाला असेल, त्या अनुभवाबद्दल. हो, निश्चितच अगदी आनंद मिळाला. मुळात पुन्हा करायचं असं एक 5-7 वर्षापूर्वीपासून डोक्यात होतं. मग मध्ये कोविड झाला. कोविड नंतर तर करावंच असं मला अगदी जाणीवपूर्वक वाटत होतं, पण त्यावेळेला काही इतर कमिटमेंट्स होत्या, तर त्यामुळे थांबलेलो. आणि मग आता हा मुहूर्त आम्हाला मिळाला, त्यामुळे तो तर आनंद आहे की हे सगळं पुन्हा करायला मिळतंय. हे करताना असं एक डोक्यात होतं माझ्या की मला असं एक वाटत होतं की तेव्हा अत्यंत कमी वेळेत याचे हजारो प्रयोग झाले होते. म्हणजे अगदी तुला सांगतो, एक म्हणजे 31 डिसेंबर 1993, म्हणजे तसं 94ला सुरू झालेलं. त्यामुळे एक तुला सांगू, अगदी पहिल्या 14 ते 15 वर्षात याचे जवळजवळ 4,500 प्रयोग झाले होते. तर त्यामुळे ती जी पिढी आहे ज्यांनी ते नाटक पाहिलंय, लाखो असे करोडो लोक आहेत की ज्यांनी ते पाहिलंय, पुन्हा पुन्हा बघितलंय, तर त्यांना ते 15-1 वर्षानंतर आता येत आहे, तर पुन्हा बघायला आवडेल निश्चितपणे. आणि ती मंडळी म्हणजे जी तेव्हा 5 वर्षाची, 7 वर्षाची, 8 वर्षाची, अशी जी मंडळी असतील तेव्हा मुलं होती, जी आता मग 20-25च्या घरातला तरुण वर्ग झालेला आहे, तर त्यामुळे त्यांनाही हे त्यांचे आई बाबा असे सांगतील असं वाटून मग मी पुन्हा मला वाटलं ते करावं. कारण ह्या सगळ्या यंग पिढीला हे माहितीये की अरे ऑल द बेस्ट, आई बाबा नेहमी म्हणतात, आजी आजोबा नेहमी म्हणतात ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, पण ऑल द बेस्ट म्हणजे काय, तर मग ते त्यांनाही बघता यावं. आणि मग तू जसं विचारलंस मुख्य ते की कास्टिंगचा भाग महत्वाचा होताच. एक माझ्या डोक्यात कास्टिंगच्या वेळेला अगदी होतं की आर्टिस्ट आता सगळेच बिझी झालेले आहेत, कारण काम खूप वाढलेत. आधी सारखं नाहीये की थिएटर करत राहतात फक्त. म्हणजे टेलिव्हिजन एवढं मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेलं आहे, त्याच्या एवढे चॅनल्स आहेत, त्याच्या सगळ्या सिरियल्स, आता OTT प्लॅटफॉर्म नव्याने आले, त्यामुळे वेब सिरीज, मराठी चित्रपट जवळजवळ 200 चित्रपट रिलीज होत असतात. अशा सगळीकडे बिझी असलेली मंडळी असूनही जे थिएटर करायला प्राधान्य देतील, म्हणजे त्यांनी तशी मंडळी मी शोधत होतो. आणि म्हणून मग मयुरेश मनमीत लाही मी प्राधान्य दिलं. आणि विकास पाटील, ज्याला बरीच वर्ष मी ओळखतो, उत्तम नट आहे, उत्तम व्यक्ती आहे, माणूस आहे, तर त्याला मी आंधळ्याच्या रोलसाठी कास्ट केलं. आणि बस म्हणजे मुलगी मोहिनीच्या रोलसाठी रिचा अग्निहोत्री म्हणून आहे, तर तिनेही छान दिसणारी असणं खूप गरजेचं होतं, कारण तिन्ही मुलं ही प्रेमात आहेत तिच्या, तर त्या ह्याने असं मग ते कास्टिंग जमवलं. आणि बस त्यामुळे ही टीम तयार झाली. अर्थात मयूर मनमीतला कास्ट करताना मला आणखीन एक कारण असं होतं की मधल्या काळात मी ऑल द बेस्ट 2 नावाचं एक नाटक केलं. ते अत्यंत म्हणजे पूर्णपणे वेगळं नाटक, आंधळा, मुका आणि बहिरा असे 3 पात्र त्याच्यात होतीच, पण आणखीन 8 पात्र त्याच्यात होती. वेगळं कथानक टोटली असलेलं पूर्णपणे वेगळं नाटक होतं ते. त्याचेही आमचे 450च्या घरात प्रयोग झाले. आणि त्यात मयुरेश आणि मनमीतने काम केलं होतं. अर्थात त्याच्यात मयुरेशने बहिराचा रोल केला होता आणि मनमीतने मुक्याचा रोल केला होता. आणि आता इथे वेगळं आहे, इथे मनमीत बहिरा आहे आणि मयुरेश मुका आहे. पण त्यावेळेला त्यांचं एक केमिस्ट्री मी बघितली होती की दोघं एकत्र कसे एकमेकांशी जेल होत आहेत, आणि दोघांचेही प्लस पॉइंट्स मला माहिती आहेत, मायनस पॉइंट्स मला माहिती आहेत. तर त्यामुळे मला असं वाटलं की यांना घेऊन मी ते हे करू शकतो, हे न्याय देऊ शकतील या कॅरेक्टरना. अर्थात हा महत्वाचा जास्त भाग होता कास्टिंग करताना, आणि तसं वाटल्यामुळे मग मी कास्टिंग केलं आणि आज प्रयोग
प्रयोग आहे. मुळात गिरगावात प्रयोग आहे आणि गिरगावातच तू घडलेला आहे. अगदी त्या कामत चाळीच्या आठवणी विचारल्याशिवाय आपला व्हिडिओ पूर्ण नाही होऊ शकत. कामत चाळ, अरे कामत चाळ म्हणजे काय आमच्यासाठी सगळंच आहे माझ्यासाठी. मुख्य म्हणजे माझ्या आईबाबांचं घर तिथे आणि जिथे मी लहानाचा मोठा झालो अशी आमची कामत चाळ. जे आपण बाळकडू म्हणतो ते, जरी माझे बाबा लेखक दिग्दर्शक होते, ते स्वतः कामही करायचे आणि त्यांच्या अंडर आम्ही काम करत करत मी मोठा झालो किंवा त्यांच्या तालमी ज्या चालायच्या त्या बघायला मला मिळायच्या. पण हे सगळं जी त्यांची नाटकं ती आमची बसवायची, ही नाटकं सुरू झाली ती कामत चाळीतच झाली. म्हणजे कामत चाळीतल्या गणेशोत्सवातलं स्टेज हे आमचं पहिला प्लॅटफॉर्म होता आयुष्यात मिळालेला आम्हाला. त्यामुळे कामतचा हा तर खूपच महत्वाचा चॅप्टर आहे. अगदी इथे बसलेला चॅप्टर, उदयातला चॅप्टर आहे. आणि बरीचशी मंडळी आज प्रयोगाला तिथे येत आहेत, त्याचा आनंद आहे. तिथेच मग अनामय संस्थेचाही जी स्थापना झाली, ज्यांच्या आता अनामय तर्फे मी हे प्रोड्यूस केलंय. म्हणजे मी पहिल्यांदाच, म्हणजे या नाटकाचा पहिल्यांदा ऑल द बेस्ट 2 मी प्रोड्यूस केलं होतं याआधी. पण ऑल द बेस्ट जे ओरिजिनल आता आहे, पहिलं ऑल द बेस्ट आहे, जे प्रोड्यूस मी पहिल्यांदाच करतोय. म्हणजे हे तर त्यामुळे अनामयची स्थापना मी कामत चाळीत असताना झालेली. सगळे एकत्र तिकडची गँग घेऊन आम्ही ग्रुप फॉर्म केलेला आणि आज तो हौशी ग्रुप एक व्यावसायिक नाटक घेऊन साहित्य संघात गिरगावातल्या तिथे सादर करतोय, याचा निश्चितपणे वेगळा आनंद आहे. आणि सुट्टीमध्ये सुद्धा अनेक प्रयोग लागणार आहेत नाटकात. हो. तर त्यासाठी तुला शुभेच्छा देतो. आणि आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की जेव्हा नाटकाची जाहिरात येईल तेव्हा जवळच्या नाट्यगृहात जाऊन ऑल द बेस्ट हे नाटक नक्की बघा आणि त्याचे अभिप्राय कळवा. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला याचे कॉमेंट बॉक्स मध्ये सुद्धा अभिप्राय कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि देवेंद्र पेंगला आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. थँक्यू व्हेरी मच.